हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्था श्री नृसिंह विद्यालयचा सौ स्वाती किशोर आहिरे स्मार्ट लर्निंग ॲप. सबस्क्राईब माय चॅनल. Now we are going to learn standard 8 subject English. Pre-high school scholarship exam 2020. Unit 1.2 Writing Contextual Meaning of Words. Now friend, we are going to learn some sample questions here. Let us see the first. Convincing him to accept the job is a hard nut to crack. Here there are four options of the word. Hard nut to crack means very complicated to solve. Second, very difficult to solve. Third, very easy to solve. And fourth, very reasonable to solve. And what is the answer of this? Let us see. Hard nut to crack means very difficult to solve. The first is very complicated to solve. सोडवायला गुंतागुंतीचं किंवा किचकट तो अर्थ होत नाही. दुसरं व्हेरी डिफिकल्ट टू सॉल्व, सोडवायला कठीण हो बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 इझी टू सॉल्व, सोडवायला अतिशय सोपं, हा पण नाही होत. आणि व्हेरी रिजनेबल टू सॉल्व, सोडवायला अतिशय कारणशीर रितसर आहे की नाही, म्हणजे हा पण पर्याय होत नाही. म्हणून सेकंड पर्याय जो आहे व्हेरी डिफिकल्ट टू हार्ड, हे व्हेरी डिफिकल्ट टू सॉल्व हे उत्तर बरोबर आहे. म्हणून एक्सप्लेनेशन काय दिले बघा. द करेक्ट मीनिंग ऑफ द अबव फ्रेज इज व्हेरी डिफिकल्ट टू सॉल्व. द रेस्ट ऑफ द three आर इनकरेक्ट. सो द option second is the right answer. Now second, here let us see the second example. Sapna will leave no stone unturned to achieve her aim in final exam. है कि नहीं? Let us see the contextual meaning of leave no stone unturned. There are four options. First, only to do casual efforts, फक्त नॉमिनल प्रयत्न करणे. सेकंड, टू मेक ऑल एफर्ट्स टू डू अ थिंग, म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी सर्व प्रयत्न करणे. ओनली वन्स एफर्ट्स, फक्त एकदाच प्रयत्न करणे. नेव्हर ट्राय एनिथिंग, कोणतेच प्रयत्न न करणे. परंतु ह्या ठिकाणी सपना विल लीव नो स्टोन अनटर्न टू अचीव हर एम इन हर फायनल एक्झाम. सपनाने आपल्या शेवटच्या परीक्षेमध्ये चांगले आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी कोणताच पर्याय सोडला नाही, म्हणजे सर्व प्रयत्न तिने केलं. म्हणून ह्या ठिकाणी त्याचं उत्तर जे आहे ते काय येईल? टू मेक ऑल एफर्ट्स टू डू अ थिंग, म्हणजे सर्व प्रयत्न करणे. हा सेकंड ऑप्शन ह्या ठिकाणी उत्तर येतं बघा. द एक्सप्लेनेशन, द मिनिंग ऑफ leave no stone unturned is to make all efforts to do a thing. The rest of the three are incorrect. So option second is the correct answer. Now let us see third example. Nowadays everywhere most of the people know how to have an axe to grind to achieve their objective. है की नाही? आता बघा याचं उत्तर आपण या शोधू. फर्स्ट पर्याय दिलेला आहे फुलफिल ॲम्बिशन, म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करणे, महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे. सेकंड, टू कम्प्लीट विथ, ने पूर्ण करणे. तिसरं, टू हॅव पर्सनल एंड्स टू फुलफिल, आहे की नाही? हां, इच्छा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक संघर्ष करणे. आणि टार्गेट द गोल, आपलं ध्येय प्राप्त करणे. तर ह्या ठिकाणी बघा एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे. द मिनिंग ऑफ to have an axe to grind is to have personal ends to fulfill. Option number first, second, third, fourth are not appropriate meaning given in the underline words. आणि म्हणून मग त्याचा पर्याय काय आहे? तर टू हॅव पर्सनल एंड्स टू फुलफिल, म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पर्सनली आपण स्वतः प्रयत्न करणे. नाउ we are going to learn another examples. Here are some examples. Farmers were wandering for money to repay their loans from pillar to post, but nobody tried to help them. आता बघा, शेतकरी
हे आपल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी घरोघरी प्रत्येकाकडून एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जात होते, परंतु आहे की नाही गेले, परंतु त्यांना कोणी मदत केली नाही. आता ह्या ठिकाणी पिलर टू पोस्टचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे, कॉन्टेक्च्युअल मिनिंग शोधायचा आहे पिलर टू पोस्ट. आता पहिला पर्याय बघू, फॉर हेल्प देम, मदत करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी असा होतो. दुसरं, फ्रॉम वन पर्सन ऑर थिंग टू अनदर, एका व्यक्तीकडून किंवा एका वस्तूकडून दुसऱ्याकडे, एकाकडून दुसऱ्याकडे हा अर्थ होतो. तिसरा, गेटिंग लोन अगेन फ्रॉम अदर पर्सन, आहे की नाही, दुसऱ्या व्यक्तीकडून पुन्हा लोन घेण्यासाठी हा त्याचा अर्थ. अप्रोच द बँक फॉर लोन, बँकेकडे कर्ज घेण्यासाठी जाणे, आहे की नाही, हा त्याचा अर्थ. मग ह्या ठिकाणी पिलर टू पोस्ट म्हणजे काय, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणे, आहे की नाही, घरोघरी फिरणे, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणे, असा कॉन्टेक्च्युअल त्याचा मिनिंग होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट एक्झाम्पल, प्राईम मिनिस्टर विजिटेड अवर व्हिलेज, इट टूक एव्हरीवन बाय सरप्राईज, आहे की नाही, पंतप्रधानांनी आमच्या खेळाला भेट दिली आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं, आहे की नाही, मीन्स इट टूक एव्हरीवन बाय सरप्राईज, प्रत्येकाला, आहे की नाही, प्रत्येक जण खेळामधला आश्चर्यचकित झाला, असा त्याचा अर्थ होता. मग आता इट टूक बाय एव्हरीवनचा अर्थ आपण बघू. पहिला, विजिट द पर्पज, आहे की नाही, उद्देशपूर्ण भेट देणे. टू हॅपन अनएक्सपेक्टेडली, अनपेक्षितपणे घडणे. तिसरं, विजिटेड विथ प्युअर इंटिमेशन, आहे की नाही, म्हणजे पूरक माहितीच्या आधारे भेट देणे, असा त्याचा अर्थ होतो. विजिटेड विथ प्रायर इंटिमेशन, पूरक माहितीच्या आधारे भेट देणे. आणि चौथा, एव्हरीवन न्यू दॅट PM इज गोइंग टू विजिट अवर विलेज, प्रत्येकाला माहिती होतं की पंतप्रधान आपल्या खेळाला भेट देणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. मग आता ह्यामधून 4 पर्याय कोणता आहे आपल्याला, तर इट टूक एव्हरीवन बाय सरप्राईज म्हणजे काय, आश्चर्यचकित होणे, आश्चर्याचा झटका बसणे, म्हणजेच टू हॅपन अनएक्सपेक्टेडली, अनपेक्षितपणे घडणे, हे त्याचं पर्याय, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत. सुशील इज जनरस अँड डोनेट्स लॉट्स ऑफ फंड्स टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, रिअली ही इज अ गुड समराटियन. आता ह्या ठिकाणी बघा, सुशील हा एक दयाळू आणि दानशूर व्यक्ती आहे, जो बरीच असा फंड जो आहे किंवा देणगी आहे तो हा शैक्षणिक संस्थांना देतो. खरोखर तो एक गुड सम्राटियन म्हणजे तो एक दानशूर व्यक्ती आहे. गुड सम्राटियन म्हणजे काय, एक दयाळू व्यक्ती आहे. आता पहिला त्याचा पर्याय बघू. आता नॉट कोऑपरेटिव्ह, सहकार्य न करणारा, असं त्याचा अर्थ होतो. दुसरं, काइंड पर्सन, दयाळू, आहे की नाही, दयाळू व्यक्ती किंवा दानशूर व्यक्ती, असं त्याचा अर्थ आहे. तिसरं, अनकाइंड पर्सन, आहे की नाही, अनकाइंड म्हणजे की जो, आता काइंड म्हणजे काय, दयाळू म्हणजे दया नसलेला, आहे की नाही, म्हणजे तो दान धर्म न करणारा, असा. तिसरा, ही इज अ ग्रेट सम्राट, तो एक थोर राजा आहे, असं त्याचा अर्थ होतो. मग ह्या ठिकाणी गुड सम्राटियन म्हणजे काय, दानशूर किंवा शूर व्यक्ती, आहे की नाही, दानशूर व्यक्ती म्हणजेच दयाळू पर्सन म्हणजे काइंड पर्सन, आहे की नाही, असं त्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. आता पुढचं उदाहरण, अनिकेत वॉन्ट्स टू बिकम अ बिग पॉलिटिशियन बाय हुक ऑर क्रूक, चूज टू करेक्ट ऑप्शन्स. 2 पर्याय निवडायचे. आता अनिकेतला एक मोठा राजकारणी, आहे की नाही, राजकारणी व्यक्ती व्हायचं होतं, पण कसं, बाय हुक ऑर क्रूक, कोणत्याही पद्धतीने कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला व्हायचं होतं. म्हणजे बाय हुक ऑर क्रूक म्हणजे साम दाम पैसा बेद ही सगळ्या गोष्टी वापरून त्याला ते व्हायचं होतं. मग आता आपण अर्थ बघू. आता बाय वन मीन्स ऑर अनादर, ह्या अर्थाने नाही तर ह्या अर्थाने, म्हणजे ह्या गोष्टीने नाही झाला तर ह्या गोष्टीने होईल, अशा पद्धतीने. दुसरं, बाय एनी कॉस्ट, कोणत्याही किमतीत कोणत्याही परिस्थितीमध्ये, डेफिनेटली निश्चितपणे. आणि चौथं, नॉट शुअर, निश्चितपणे नाही. मग हे दोघं पण कट झाले. आता उरले 2, म्हणजेच काय, तर बाय वन मीन्स ऑर अनदर, ह्या अर्थाने नाही तर ह्या अर्थाने, म्हणजे ह्या गोष्टी करून नाही तर ह्या गोष्टी करून तो होणार, म्हणजे पर्याय क्रमांक 1. आणि ॲट एनी कॉस्ट म्हणजे कोणत्याही किमतीत कोणत्याही परिस्थितीत त्याला व्हायचे, म्हणजेच बाय हुक ऑर क्रूक, हा त्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे.